नमस्कार. आपल्या वैविध्यपूर्ण शैलीने मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे लेखक अनिल बर्वे यांची थँक्यू मिस्टर ग्लाड ही कादंबरी आपण वाचतो. ही कादंबरी 1975 प्रकाशित झालेली आहे. पोलीस चौकी उघडून 7 पोलिसांना आणि एका सब इन्स्पेक्टरला ठार मारल्याच्या आरोपावरून एका नक्षलवाद्याला फाशीची शिक्षा देऊन राजमहेंद्री सेंट्रल जेलमध्ये पाठवलेलं आहे. कैदी नंबर 842, नाम वीरभूषण पटनाईक. ह्या कैद्याला सोल फाटेपर्यंत बुटाने तुडवायची क्रूर इच्छा करणारा तेथील अधिकारी ग्लाड साहेब. ह्या दोघांची ओळख आपल्याला पहिल्या भागात झाली. आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन वीरभूषण पटनाईकला भेटायला त्याची पत्नी आली आहे. पुढे काय झालं ते आपण आज दुसऱ्या भागात ऐकूया. थँक्यू मिस्टर ग्लाड, लेखक अनिल बर्वे. ऐकूया. मध्यान्हीचं ऊन रणरणत होतं. जेलच्या मेन गेटसमोर व्हिजिटर्स रूम बंद होती. पैशाअभावी अनवाणी पायाने चालत आलेली नक्षलवाद्याची बायको पोराला पदराच्या आडोशाखाली घेऊन उन्हापासून वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करत होती. सूर्य डोक्यावर आला तेव्हा उभं राहणंही तिला जमेना, पण बसायलाही कुठे जागा नव्हती. अधूनमधून उन्हाची झळ येई, येताना धुळीचे लोट घेऊन येई. तिच्या घशाला कोरड पडली, त्यात पोटात अन्नाचा कण नाही. मग पाणी मागायला ती मेन गेटपाशी आली आणि मेन गेटच्या जमादाराला तिने पाणी मागितलं. पण एव्हाना बंगल्यावरून ग्लाड साहेबाची बाई नक्षलवाद्याची बायको असल्याची सूचना मेन गेटच्या जेलरला आली होतीच. तिने पाणी मागताच मेन गेटचा जेलर खेकसला. ही काय पाणपोई आहे का? जेल आहे जेल, चालती हो, साहेब आल्यावर भेट मिळेल, नसती भुणभुण नकोय. बाई अपमानित होऊन मागे फिरली. उन्हाच्या झळा असह्य होऊन तिच्या खांद्यावरचं पोर टाहो फोडून रडू लागलं. मग बऱ्याच वेळाने रडून रडून ग्लानी येऊन झोपी गेलं. चांगले 4 वाजायला आले तसा ग्लाड साहेब सावकाश उठला. त्याने आपली अधिकाराची वर्दी चढवली आणि अंगात गुरमी आणून तो खाड खाड चालू लागला. पाखरांची किलबिल एकदम शांत झाली. रस्ता निर्मनुष्य झाला. काळ्याशार डांबरी रस्त्यावर पावलं खाड खाड वाजू लागली. गार्ड ड्युटीवरल्या शिपायांनी सलामी दिली. मेन गेट करकरत उघडलं आणि ग्लाड साहेबाने तुरुंगात पाऊल टाकलं. मेन गेटचा जेलर अदबीने पुढे येऊन उभा राहिला. गव्हर्नमेंटच्या खास इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे नक्षलवाद्याला जाळीतून नव्हे तर सुप्रिटेंडंटच्या खोलीत व्हिजिट घ्यायची होती. तो काय बोलतो, कोणाशी बोलतो याचा रिपोर्ट घ्यायचा होता. ग्लाड साहेबाने बराच विचार केला आणि नक्षलवाद्याला दोरखंडांनी बांधून घेऊन यायचा हुकूम केला. वस्तुतः नक्षलवाद्याला हातापायांना दंडाबेडी होतीच, वर पुन्हा दोरखंडाने त्याला बांधायची काही गरज नव्हती. पण नक्षलवाद्याला त्याच्या बायकोसमोर जास्तीत जास्त अपमानित करून मग तुडवून काढायचा असा ग्लाड साहेबाचा विचार होता. काही झालं तरी नक्षलवाद्याला तुडवून काढल्याशिवाय ग्लाड साहेबाला सुखाची झोप आली नसती. मेन गेटच्या जमादाराने नक्षलवाद्याच्या बायकोला आत घेतलं. ती आली आणि उभी राहिली. ग्लाड साहेबाने तिला बसायला खुर्ची देण्याविषयी हवालदाराला फरमावलं. इतर काहीही असलं तरी गोऱ्या साहेबाचं स्त्री दाक्षिण्य ग्लाड साहेबाच्या रोमारोमात पुरतं भिनलेलं होतं हे खरं. मग साहेब विचार करू लागला. काय कुरापत काढावी, कसा त्या नक्षलवाद्याला भडकवावा आणि मग कसा काय तुडवावा. साहेबाने एकवार समाधानाने बेल्टवरून हात फिरवला. नेहमीचा कापडी बेल्ट न चढवता साहेब मुद्दाम लेदरचा बेल्ट चढवून आला होता. कोणाला तुडवायचं असेल तर लेदर बेल्ट जास्त चांगला. खण 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 पायातली दंडाबेडी आवरीत नक्षलवादी ग्लाड साहेबाच्या ऑफिसात आला.
बायकोला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरून आनंद उसळला. मग बराच वेळ ती दोघे अबोल राहिली. थोड्या वेळाने नक्षलवाद्याच्या बायकोलाच परिस्थितीचं भान आलं. तिने पाहिलं दंडाबेडीने नक्षलवाद्याच्या नडगीला जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त वाहत होतं. तिने ग्लाड साहेबाला विनंती केली, मिस्टर ग्लाड, यांना खुर्ची मिळेल का बसायला? ग्लाड साहेबाच्या मस्तकाची शीर तडकली. ही बाई देखील मिस्टर ग्लाड म्हणते, साहेब म्हणत नाही. ग्लाड साहेब एकदम ओरडला, कैद्याला खुर्ची द्यायचा कायदा नाही आहे. जेल आहे हा, सिनेमा थिएटर नाही. ग्लाड साहेबाच्या उत्तराने संतापून नक्षलवाद्याच्या बायकोने ओठ दाबले. तोच नक्षलवादी तिला म्हणाला, वेडी कुठली, असंस्कृत माणसाकडून शिष्टाचाराची कसली अपेक्षा करतेस? नक्षलवाद्याच्या या बोलण्याने ग्लाड साहेब खवळला आणि त्याने ड्रॉवरमधून रूळ काढला. तोच नक्षलवाद्याने बायकोला विचारलं, माझ्यासाठी मर्सी पिटिशन करणार आहेस? त्यावर करारी बाण्याने ताडकन ती उत्तरली, कधीही नाही. जीव गेला तरी हरकत नाही. जुलम्यांपुढे गुडघे का म्हणून टेकायचे? ग्लाड साहेबाच्या गालावर खाडकन वळ उमटले. साहेबाचं डोकं बधीर झालं. पायाखालची जमीन दुभंगली. त्याला आठवलं, 4 गेस्टापो माराला गॅस चेंबरमध्ये कोंबायला फरफटत नेत होते. ग्लाड त्यांच्या पायावर लोळण घेत होता. नेहमी ग्लाड पुढे अधोमुख उभ्या राहणाऱ्या त्याच्या मरियमने माराने चवताळून जाऊन एकदम ग्लाड साहेबाच्या मुस्कटात मारली आणि विचारलं, गेला माझा जीव तर हरकत नाही. पुरुष असून शंडासारखा या अत्याचाऱ्यांच्या पुढ्यात लोळण का घेतोयस? ग्लाड साहेबाचा घसा आठवणीने कोरडा पडला आणि एकाएकी त्याचं सारं अंग भाजून निघू लागलं. साहेबाने एकवार स्वतःकडे पाहिलं आणि कासावीस होत तो एकदम उभा राहिला. त्याच्या अंगावर 3rd राईसचे कपडे होते. घाबरून जाऊन त्याने बाहेर पाहिलं. गॅस चेंबरमध्ये मारा तडफडत होती. ग्लाड साहेबाला भोवळ येऊ लागली. ग्लाड साहेब धडपडत उठला. त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. नक्षलवाद्याची बायको धावत पुढे आली आणि ग्लाड साहेबाला सावरीत तिने विचारलं, व्हॉट हॅपन मिस्टर ग्लाड? ग्लाड तिच्या तोंडाकडे वेड्यासारखा पाहतच राहिला आणि मग एकदम आवेगाने तिचे खांदे गदा गदा हलवत ओरडला, व्हाय डू यू हेट मी माय डिअर? व्हाय डू यू हेट मी? आय एम नॉट 3rd राईश. आय एम नॉट 3rd राईश. मग ग्लाड साहेब एकदम शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याच्या पायाला कंप सुटला होता. झाल्या प्रकाराने अचंबित झालेला मेन गेटचा जेलर बावळटासारखा नुसता उभा होता. ग्लाड साहेबाने त्याला फरमावलं, यांची भेट चालू राहू दे. आणि खुरडत खुरडत ग्लाड साहेब बंगल्याकडे चालू लागला. गेटवरच्या सेंट्रीला वाटलं, आज दुपारी साहेबाने भरपूर झोपलेली दिसते. ग्लाड साहेबाने बेडरूममध्ये येऊन अंग झोकून दिलं. साहेबाचा जीव तडफडत होता. त्याला वाटत होतं केव्हाही रडू फुटेल, पण साहेब रडला नाही. नुसता हा तळमळत राहिला, तडफडत राहिला. तासभर गेला आणि फोन खणखणला. मेन गेटचा जेलर बोलत होता, सर, अजून कैद्याची मुलाखत संपत नाही आहे. ग्लाड साहेबाने घोगऱ्या आवाजात सूचना दिली, बंदीपर्यंत मुलाखत चालली तरी हरकत नाही. तुम्ही बाहेरच बसा. दोघांना मोकळेपणे बोलू द्या. ग्लाड साहेबाने रिसिव्हर खाली ठेवला आणि सेफचा लॉकर उघडला. थरथरत्या हाताने त्याने माराची फोटो फ्रेम बाहेर काढली. एक वार गालावाला कुरवाळून तिचं चुंबन घेतलं आणि ग्लाड साहेब जिना उतरला. दिवाणखान्यातल्या पियानोवरचं धुळीने मेंगचट झालेलं आवरण काढून फेकलं आणि पियानोवर माराची फोटो फ्रेम ठेवून नुसता पाहत बसला. उन्हं उतरली. बंदीचे टोल पडले. साहेबाने बाहेर पाहिलं. नक्षलवाद्याची बायको कडेवरच्या पोराला सावरीत परत निघाली होती आणि साहेबाचा जीव कळवळला. एकदम ओरडून त्याने शिपायाला बोलावलं. शिपाई समोर उभा राहताच
खिशातून 4-5 नोटा काढून त्याच्या हाती देत साहेबाने हुकूम केला, ती बाई चालले ना, तिला नेऊन दे. शिपायाने पाठ फिरवली. तोच साहेब म्हणाला, ऐक, मी दिलेत म्हणून सांगू नकोस. कैद्याला नव्या नियमाने देण्यात येणारा भत्ता आहे म्हणून सांग आणि तिच्याकडनं पावती घे. शिपाई सलाम ठोकून निघून गेला आणि साहेबाला जाणवलं त्याच्या छातीवरचं ओझं एकदम कमी झालं होतं. साहेबाच्या तोंडावरून बऱ्याच वर्षांनी पुण्यकर्म केल्याचं सात्विक तेज ओसंडू लागलं आणि नकळत ग्लाड साहेबाची बोटं पियानोवर नाचू लागली. बऱ्याच वर्षांनंतर राजमहेंद्री सेंट्रल जेलच्या सुपरिटेंडंटच्या बंगल्याच्या भिंतींना संगीताचे सूर ऐकायला मिळाले. मेंढी लावून लावून मिशा केसांना चिरतरुण ठेवू पाहणारा फाशी गेटचा वेंधळा जमादार मनाने मात्र सदा जवानच होता. तो वेंधळा होता हा एक भाग सोडला तर तो भारताचा मुसोलिनी नाही तर हिटलरच व्हायचा. युद्ध आणि प्रेम यांच्याविषयीची आस्थाच त्याची जबर. पण एका ग्लाड साहेबाने घात केला आणि भारताचा तो मुसोलिनी राजमहेंद्री सेंट्रल जेलच्या फाशी गेटचा वेंधळा जमादार झाला. खण 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 दूरवरून दंडाबेडीचा आवाज येऊ लागला. वेंधळा जमादार पाठीवर हात बांधून कुर्ऱ्यात उभा राहिला. मेन गेटचा हवालदार 2 वॉर्डरांबरोबर नक्षलवाद्याला फाशी गेटमध्ये घेऊन आला आणि जमादार साहेबांना सलाम ठोकून त्यांच्या हाती कैदी सोपून परत फिरला. क्यों प्यारे, मिले अपने गुलबदन से? वेंधळ्या जमादाराने थोडासा चवचाल प्रश्न केला. नक्षलवाद्याने थोडंसं दुर्लक्ष करत होकारार्थी मान हलवली आणि आपल्या कोठडीत पाऊल टाकलं. पण जमादाराने दाणकन दरवाजा आपटून ताला ठोकला नाही. तो स्वतःच दरवाजात येऊन उभा ठाकला आणि स्वतःच्या मेंदाळ मिशीतला एक केस उपटीत विचारपूर्वक नक्षलवाद्याला म्हणाला, प्यारे, एक बात बताता हूँ. सो तो कहानी पुरानी है मगर नुस्खा नया. नुस्खा ये है कि मौत से कभी शर्माओ मत और अपने गुलबदन से कुछ छुपाओ मत. आपल्या स्टँडर्ड लष्करी हिंदीत वेंधळ्या जमादाराने सो तो पुरानी कहानी सांगायला सुरुवात केली. मुझे कहने में बड़ा फख्र है, तब मैं अपनी डिवीज़न लेके एबिसिनिया में रोमेल से लड़ रहा था. ऐसी धुलाई की है मैंने उसकी, ऐसी पिटाई की है मैंने उसकी. खैर, अपने डिवीज़न के जवानों के साथ मैं अक्सर प्यार के और दोस्ती के ताल्लुकात रखता था. मेरा बवरजी थोड़ा शर्मीला था, एकदम जवान लौंडा था. बहरहाल शादी हुई और उसे फ्रंट पे आना पड़ा. घर को हर दम हर वक्त चिट्ठियाँ भेजा करता था, मगर उसमें कमी ये थी कि खुद के बाप को वो बहुत डरता था. खत अक्सर मेरे हाथों लिखा करता था. अनपढ़ था, गंवार था. तो बात चली है उसके खतों की. हाँ, तो मैंने उसे बार बार पूछा, भाई नई नई शादी हुई है तुम्हारी, बीबी को कुछ लिखोगे, भेजोगे तो सही. बस वो खामोश रहता था, जवाब भी नहीं देता था. एक दिन रात में मैं भीष्य में उसे खत लिखकर दे रहा था, तो अचानक दुश्मन का हमला हुआ. एक शेल आके बराबर भीष्य में गिरा और शेल के 2 टुकड़े सीधे उसके सीने में गए. मैं तो जान गया कि ये तो अभी बचेगा नहीं. फिर भी मैंने उसको कहा, डरो मत. तो तुरंत उसने जवाब दिया, यहाँ कौन डरता है, बाप होगा तो अपने घर का. तुम लिख दे, अम्बू, मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ. मैंने तुम्हारे लिए छुपके छुपाए कंगन बनवाए हैं, बनवारी के पास रखे हैं. मैं बहुत चाहता हूँ तुझको. तुम्हारे सिवा दुनिया वीरान लगती है.
और बेचारी की दुनिया वीरान हो गई. सांगता सांगता रोमेलशी टक्कर देणाऱ्या वेंधळ्या जमादाराची छाती भरून आली. नाक सोनलं, हृदय गदगदलं आणि तो चूप बसला. मग बऱ्याच वेळाने कैदी कपड्याचा बनवलेला वारभर लांबी रुंदीचा रुमाल त्याने पाटलोणीच्या खिशातून काढला. फेंदरून फेंदरून नाक साफ केलं. हळूच चोरून डोळे पुसले आणि घसा साफ करत तो नक्षलवाद्याला म्हणाला, तो प्यारे, मैं कहना ये चाहता हूँ, मरने के पहले अगर तुझे कुछ प्यार बीर के खत लिखने के है ना तो लिख ले. जवान बीवी है तुम्हारी. बेचारी को उन्हीं खतों का जिंदगी में आसरा होगा. तुम्हारे खत मैं बाहर से पोस्ट करवाऊंगा. यहाँ सेंसर नहीं होने दूंगा. आखिर पॉलिटिकल आदमी हो तुम. सुना है तुम लीडर लोग कहाँ स्विट्जरलैंड के बैंकों में पैसा छुपा कर रखते हो. तुमने भी कहाँ रखे होगे, तो बीबी को लिख दो. बेचारी को उतना ही आसरा हो जाएगा. डरो मत, मैं तुम्हारे लेटर पढ़ूंगा नहीं, किसी से चुगली भी नहीं करूंगा. अखेर राष्ट्रभाषेचा आधार घेऊन सेकंड वॉरमध्ये झुंजलेल्या वेंधळ्या जमादाराने आपलं मन मोकळं केलं. फाशी जाणाऱ्या त्या तरुण पोरासाठी याशिवाय आणखीन तो काय करू शकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी धड तोंडही धुवायला न मिळाल्याने डोळ्यांची चिपडे चोळत आणि पाटलोणीच्या गुंड्या लावत कसाबसा वेंधळा जमादार टायमावर ड्युटीवर येऊन हजर झाला. जमादार साहेब, नक्षलवाद्याने त्याला हाक मारली. आल्या आल्या ही काय कटकट असं वाटून जमादार खेकसला. क्या है बे. जमादार साहब, मैंने आपका कहना मान लिया है, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. आपलंही कोणी ऐकतं तर. या खुशीत वेंधळा जमादार नक्षलवाद्याच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, बोलो प्यारे, ये लेटर है मेरे बीवी के नाम. नक्षलवाद्याने त्याच्या हाती पत्र ठेवत सांगितलं. जमादाराने हातातल्या हातात ते तोललं आणि कोणी बघत नाही हे पाहून पटकन टोपीच्या आत टाकलं आणि तो म्हणाला, बहुत हलका है. मैं समझा तुम बहुत बड़ा लंबा खत लिखोगे. इतने हलके खत में पूरा प्यार कैसा लिखा. हाँ, जमादाराने विचारलं. उसका ऐसा है जमादार साहब, प्यार का कभी बोझ नहीं होता. नक्षलवाद्याने चोरट्या आवाजात हळूच उत्तर दिलं आणि वेंधळा जमादार ख्या 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 करून हसला आणि त्याने नक्षलवाद्याच्या पाठीवर थाप मारली. जमादाराचं हसणं थांबलेलं पाहून बोलायला नक्षलवाद्याने तोंड उघडलं. तो पुन्हा वेंधळा जमादार हसू लागला. आठवून आठवून हसू लागला. पुन्हा पुन्हा हसू लागला. बराच वेळ वेंधळा जमादार नक्षलवाद्याच्या विनोदावर नुसता हसत राहिला. पोट धर धरून हसत राहिला. बऱ्याच वेळाने एकदाचं त्याचं हसणं थांबलं आणि नक्षलवाद्याने बोलायला सुरुवात केली. देखिए जमादार साहब, ये तो हुआ लव लेटर, आपके हाथ सौंप दिया. अभी मुझे मेरी वसीयत लिखने की है. वसीयत यानी क्या बच्चे. जमादाराने अजागळ प्रश्न केला. वसीयत यानी मैं मेरी जायदाद लिख कर देना चाहता हूँ, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. मालदार हो. जमादाराचा आणखीन एक मूर्ख प्रश्न. बहुत. ये इतना माल है अपने पास. स्वतःकडे बोट दाखवत नक्षलवाद्याने उत्तर दिलं. तो किसी वकील को बुलवाना पड़ेगा. जमादार चिंतेत पडला. जी नहीं, सिर्फ बड़े साहब को बुलवाना पड़ेगा, नक्षलवाद्याने उत्तर दिलं. तो रिपोर्ट करना पड़ेगा. जमादार स्वतःशीच पुटपुटला आणि मेन गेटकडे चालू लागला. सिनियर जेलरच्या लेखी वेंधळा जमादार म्हणजे नुसता एक न्यूसन्स होता. त्याला समोर पाहून सिनियर साहेबाची शीर तडकली. क्या है. सिनियरने त्रासिकपणे प्रश्न केला. साहब, वो नक्षलवादी वसीयत लिख के देना मांगता है, जमादाराने उत्तर दिलं. सिनियर जेलरने वेंधळ्या जमादाराला आपात मस्तक न्याहाळलं आणि पुन्हा पुन्हा
खोचून खोचून विचारलं. पण यावेळी आपण निश्चित योग्य ते आणि बरोबर तेच बोलतो आहोत या ठामपणे वेंध्या जमादाराने पुन्हा पुन्हा ठासून सांगितलं. बडे साहब के सामने नक्षलवादी जायदाद लिखवा के देना मागता है. सिनेरला ऐकून मोठं नवल वाटलं. ज्याच्या नावे एकूण फक्त ₹1.28 इतकी किरकोळ रक्कम जमा होती नि ज्याला सेशनमध्ये सरकारी वकिलावर अवलंबून राहावं लागलं, ज्याची बायको अनवाणी चालत आली, तो नक्षलवादी मृत्यूपत्र करू म्हणत होता. सिनियरने आश्चर्याने खांदे उडवले आणि डोक्यावर कॅप चढवून तो लाडसाहेबाच्या ऑफिसात दाखल झाला. सर, सिनियरची चाहूल लागून लाडसाहेबाने डोकं वर उचललं. सर, कैदी नंबर 842 वीरभूषण पटनाईक फाशी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र लिहून देऊ मागतो. सिनियरने साहेबाला इन्फॉर्म केलं. जा, त्या दळभद्राला विचारा, म्हणावं तुला व्हीलची काय गरज. हां, तुला टांगल्यावर तुझा थाली पॉट भट्टीखान्यातच जमा होणार आहे, घरी नाही पाठवता येणार म्हणावं. ग्लाड साहेबाने तिरसट तुच्छतेने उत्तर दिलं. सिनियर सॅल्यूट ठोकून माघारी वळला आणि नक्षलवाद्याकडे अधिक चौकशी करायला फाशी गेटकडे चालू लागला. सिनियर निघून गेला आणि ग्लाड साहेबाचं मन त्याचं त्यालाच खाऊ लागलं. साहेबाला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाच्या भेगा आठवल्या आणि मग स्वतःचे वाईट दिवस आठवले. आपण नक्षलवाद्याच्या दारिद्र्यावर बोट ठेवायला नको होतं असं साहेबाला मनोमन वाटलं, पण अविचारीपणे साहेबाच्या तोंडून शब्द निघून गेले होते. आता ते शब्द वाहणं साहेबाला भाग होतं. आपल्या शब्दांचं ते ओझं साहेबाला फार जड वाटू लागलं. साहेब मनोमन अस्वस्थ झाला. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. तासभर लोटला आणि सिनियर परतला. एक चिंतातूर सॅल्यूट ठोकून साहेबाला म्हणाला, सर, नक्षलवादी प्रेसिडेंटला उद्देशून मृत्यूपत्र लिहीन म्हणतोय. काय? खुर्चीवरून ताडकन उठत ग्लाड साहेबाने विचारलं. यस सर, सिनियरने पुन्हा माहिती दिली. नक्षलवादी म्हणतोय त्याला फासावर चढवून मारू नये, त्याच्या शरीराचे एक एक अवयव काढून घेऊन गोरगरीब रुग्णांना गरजेप्रमाणे द्यावेत आणि त्यासाठी राष्ट्रपतीला उद्देशून त्याने व्हीलचा मसुदा तयार करून ठेवला आहे. ग्लाड साहेब स्तंभित झाला. मग बराच वेळ उलटसुलट विचार करून त्याने हुकूम केला, ऑफिस टायमिंग संपताच टायपिस्टला घेऊन फाशी गेटमध्ये चला. माझ्यासमोरच डिक्टेट कर म्हणावं व्हील. साला काही उलटं सुलटं लिहील ना तर चांबडी काढेन मी त्याची. सिनियरने मान वाकवून हुकमाचं जू उचललं आणि तो चालू लागला. ऑफिस टायमिंग संपलं. बत्तीखान्यात 4-6 डझन कंदील पुसत स्वच्छ होऊन पेटू लागले. यार्डात बंदीची धावपळ सुरू झाली आणि मेन गेटमधून 2 वॉर्डर डोक्यावर टेबल, खुर्ची, स्टूल टाकून फाशी गेटकडे चालू लागले. एका हवालदाराने खांद्यावर टायपरायटर टाकत त्यांची पाठ धरली. बंदीचे टोल पडले आणि फाशी गेटचा जेलर, सिनियर जेलर, 2 हवालदार, 4 वॉर्डर, 1 टायपिस्ट अशी फलटण घेऊन ग्लाड साहेब फाशी गेटकडे चालू लागला. साहेबाने फाशी गेटमध्ये पाऊल टाकलं आणि वेंधळा जमादार त्याची काहीही चुकी नसताना घाबरून गेला. कधी न घडणारा कसला तरी अघोर प्रसंग फाशी गेटमध्ये घडतोय असं त्याला वाटू लागलं. साहेब नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर येऊन उभा राहताच त्याने गडबडीने ताला खोलला. फाशी गेटच्या जेलरने हुकूम केला आणि वॉर्डरांनी टेबल, स्टूल, खुर्ची कोठडीत नेऊन ठेवली. टायपिस्टने 4 लेझर पेपर टाईपरायटरमध्ये घातले आणि बोटं रेडी करत स्टूलावर बैठक मारली. हॅव अ सीट मिस्टर ग्लाड. नक्षलवाद्याने साहेबाला खुर्चीत बसण्याची विनंती केली, पण साहेबाने मानेनेच नकार दिला आणि तो दरवाजासमोरच उभा राहिला. कॅन आय डिक्टेट नाव? नक्षलवाद्याने प्रश्न केला. या. साहेब तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
मग नक्षलवादी गुडघे जवळ घेऊन भिंतीला टेकून बसला आणि छताच्या पिवळा प्रकाश प्रकाशणाऱ्या दिव्याकडे नजर लावून सांगू लागला. टायपिस्टची बोटं चालू लागली. हे आहे नक्षलवाद्याचं वीरभूषण पटनाईकचं मृत्यूपत्र. भारताच्या आजच्या भांडवलदारी सरकारच्या नामधारी राष्ट्रप्रमुखास राष्ट्रपतीस देण्यासाठी. महोदय, राजमहेंद्री मध्यवर्ती कारागृहात तुमच्या शासनाने दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची वाट पाहत असलेला मी, कैदी नंबर 842 वीरभूषण पटनाईक, पुन्हा एकवार अभिमानाने जाहीर करतो की मी कम्युनिस्ट आहे. मार्क्सवाद, लेनिनवाद आणि चेअरमन माओच्या शिकवणुकीवर माझी दृढ निष्ठा आहे आणि माझ्या जनतेची तुमच्या अन्याय्य आणि शोषित शासनाच्या जुवा खालून केवळ सशस्त्र क्रांती करून तुमचं सरकार उलथून पाडण्यानेच मुक्तता होईल याची मला खात्री आहे. आणि याच करता श्रीकाकुलमच्या आदिवासी विभागात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जो क्रांतिकारक संघर्षाचा अयशस्वी प्रयत्न केला त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तुमच्या शस्त्रसज्ज सेना दलांनी आमच्या लाल क्रांतिकारकांच्या छोट्या गनिमी तुकड्यांचा केलेला पराजय हा नव्या इतिहासाला जन्माला घालीत आहे. झालेल्या पराभवाने मी किंवा माझे कॉम्रेड्स यांचं नीतिधैर्य बिलकुल खचलेलं नाही. कारण माणसाचा इतिहास केवळ उद्दाम विजयांनी नव्हे तर समर्पित पराजयानेही सुरू झाला आहे, घडला आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. या क्रांतीच्या दशकाच्या अखेर माझ्या देशातील तुमची शासन सत्ता उलथून पडून कामगार वर्गाच्या अधिनायकत्वाखाली कष्टकरी जनतेची नवी लोकशाही प्रस्थापित होईल याचा मला दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच जनतेच्या विजयी लढाऊ विभागाचा एक घटक असलेला मी तुमच्याकडे प्राणांची याचना करीत नाही, करणार नाही. तसं करणं म्हणजे कष्टकरी जनतेच्या लढाऊ सामर्थ्याचा अपमान आणि तुमच्या शोषित जुलमी शासन सत्तेचा सन्मान केल्यासारखं होईल. तरी पण तुमच्या न्यायालयाने दिलेली शिक्षाच तेवढी तुम्ही अंमलात आणावी. त्यापेक्षा अधिक म्हणजे माझी संपत्ती तुम्ही हिरावून घेऊ नये अशी मी तुमच्याकडे मागणी करतो. जेलचा टायपिस्ट टकाटका बोलका मजकूर टाईप करत होता. आपण काहीतरी वेगळा मजकूर टाईप करत आहोत ह्याची त्याला जाणीवही नव्हती. पण ग्लाड साहेब मात्र कोठडीत गेला आणि खुर्चीत रेलून बसला. नक्षलवाद्याचं ते मृत्यूपत्र त्याला सारखं खुणावत होतं, हाका मारित होतं. बघ बघ, क्रांतिकारक असा असतो क्रांतिकारक. फाशी गेटच्या कोठडीतील मंद पिवळ्या प्रकाशात नक्षलवादी मात्र स्थितप्रज्ञपणे आपलं मृत्यूपत्र डिक्टेट करत होता. मी कम्युनिस्ट आहे आणि कम्युनिस्ट तत्वाप्रमाणे फक्त श्रमातूनच संपत्ती निर्माण होते यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच श्रम करण्याचं साधन जे शरीर तेही माणसाच्या व्यक्तिगत संपत्तीचाच भाग आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच शरीर संपदा ही माणसाची संपत्ती आहे व तिचा वारसा आपल्या वारसदारांना देणं हा तुमच्या कायद्याप्रमाणेही प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि तेवढाच अधिकार तुम्ही मला द्यावा अशी मी मागणी करतो. टायपिस्ट निर्विकार टकाटका टायपिंग करत होता. पण ग्लाड साहेब मात्र नक्षलवाद्याच्या त्या जगावेगळ्या मृत्यूपत्रामध्ये हरवून गेला होता. तुमच्या शासन सत्तेला केवळ माझे प्राण हवे आहेत. माझ्या जीवनाचं अस्तित्व तुम्हाला पुसायचं आहे. माझी संपत्ती हिरावून घ्यायची नाही आहे. मग मला फासावर टांगून आणि वर पुन्हा पोस्टमॉर्टम करून माझ्या शरीराची नासाडी तुमचं सरकार का आणि कशासाठी करतं? अशा रीतीने माझ्या शरीराचा नाश झाल्यास मी माझी शरीर संपदा कोणाच्याही उपयोगासाठी देऊ शकत नाही. आणि मी तर या समाजाचे, माझ्या कष्टकरी देशबांधवांचे काही देणे लागतो.
आणि त्या देण्यातून मुक्त होण्यासाठी माझ्या शरीराचा प्रत्येक भाग त्यांच्या कामी यावा अशी इच्छा धरतो. म्हणून तुमच्या शासनाला मी विनंती करतो की ग्लाड साहेबाची वैर भावना मृत्यूपत्रातील प्रत्येक अक्षरागणित नष्ट होऊ लागली होती. नक्षलवादी सांगतच होता, मला फाशी देऊन व नंतर माझ्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करून माझं शरीर निकामी करू नये. मी जिवंत असतानाच वैद्यकीय सल्लागारांच्या सल्ल्याप्रमाणे माझ्या शरीरातून जास्तीत जास्त रक्त काढून घ्यावं, नंतर डोळे काढून घ्यावेत आणि मग असा प्रत्येक अवयव काढून घ्यावा जो माझ्या जिवंत शरीरातून काढला असताना कामी येऊ शकेल. त्यानंतर आवश्यक व शक्य ते सर्व अवयव, आतडी, फुफ्फुसं, जठर, हृदय आदी भाग काढून घेतले जावेत आणि या प्रक्रियेत जेव्हा माझा प्राण जाईल तेव्हा मी मेलो असं जाहीर करावं. ग्लाड साहेबाने खिशातून विस्कीचा पॉईंट काढला व स्वतःच्या नकळत नक्षलवाद्याच्या समोर धरला. नक्षलवाद्याने मानेनेच नकार दिला तेव्हा साहेबाने विस्की ओठांना लावली आणि नक्षलवाद्याच्या मृत्यूपत्राकडे पुन्हा लक्ष एकाग्र केलं. माणसाच्या कामी येऊ शकतील असे माझ्या शरीराचे सर्व भाग काढून झाल्यावर माझ्या उरलेल्या निकामी शरीराची कोणाला काही त्रास होणार नाही अशा कोणत्याही मार्गाने विल्हेवाट लावावी, पण त्यावर कसलाही धार्मिक विधी अथवा उपचार होऊ नये. माझ्या शरीरातून काढून घेतले गेलेले अवयव जिथे ते माणसांच्या उपयोगात आणले जाऊ शकतील अशा या देशातील कोणत्याही प्रांतातील, शहरातील हॉस्पिटलमध्ये पाठवले जावेत व ते कोणाही गरजू व्यक्तीला विनामूल्य देण्यात यावेत. परंतु जर माझ्या शरीराच्या एखाद्याच भागाची अनेकांना किंवा एकापेक्षा अधिकांना एकाच वेळेला गरज भासली तर माझ्या शरीरावर सर्वात प्रथम अधिकार भूमिहीन शेतमजूर, आदिवासी किंवा अकुशल कामगाराचा असेल. त्यानंतर कुशल कामगार किंवा छोटा शेतकरी किंवा स्वतंत्र कारागीर किंवा छोटे उद्योगधंदेवाले यांचा असेल. वरीलपैकी दोघांनाही माझ्या शरीराच्या भागाची गरज न लागल्यास प्राध्यापक, डॉक्टर, कलावंत किंवा कोणीही मध्यमवर्गीय व बुद्धिजीवी यांच्या उपयोगात माझे अवयव आणावेत. त्यांनाही गरज नसल्यास या देशातील कोणाही गरीब माणसाच्या कामी माझे अवयव यावेत. मात्र कोणत्याही कारणाखातर बडे भांडवलदार, जमीनदार, नोकरशहा किंवा सत्तापदस्थ मंत्री यांच्यासाठी माझ्या शरीराचा कोणताही अवयव उपयोगात आणला जाऊ नये. तुमचं सरकार माझ्या या इच्छेचा आणि मागणीचा गांभीर्याने विचार करेल आणि मला फासावर टांगून व पोस्टमॉर्टम करून माझ्या शरीर संपत्तीचा नाश न करता ती मला माझ्या देशबांधवांच्या उपयोगासाठी आणू देईल अशी मी अपेक्षा करतो. कृपया राष्ट्रपती महोदयांनी स्वतः जातीने लक्ष घालून योग्य ती सर्व कारवाई करावी. आवश्यक असल्यास कायद्यात दुरुस्ती करावी, परंतु माझा रास्त अधिकार मला बजावू द्यावा अशी मी मागणी करतो. माझ्या या मागणीवरील निर्णयाची वाट पाहत आहे. टायपिस्ट थांबला तसा सिनियर जेलर पुढे झाला. त्याने सर्व कागद नीट जुळवले, टाचण्या लावल्या आणि 4 प्रती नक्षलवाद्याच्या हातात दिल्या. नक्षलवाद्याने काळजीपूर्वक सर्व मजकूर वाचला आणि सही केली. मग सिनियर जेलरने कागद ग्लाड साहेबासमोर ठेवले. ग्लाड साहेबाने शेरा मारला. कैद्याने माझ्या समक्ष कोणाच्याही दडपणाशिवाय लिहून दिलं आणि लफ्फेबाज सही ठोकून साहेब जायला उठला. फाशी गेटचा वेंधळा जमादार तेवढ्यात पुढे धावला आणि त्याने खुर्ची काढून नेली. जाता जाता एकवार कोठडीच्या दरवाजाशी थपकून ग्लाड साहेबाने नक्षलवाद्याला आपाद मस्तक न्याहाळलं आणि हातातला कॅप्स्टनचा टीन नक्षलवाद्यापुढे केला.
डू यू लाईक इट? ग्लाड साहेबाने विचारलं. नक्षलवादी पुटपुटला आणि त्याने एक सिगरेट काढली. तेव्हा अख्खा टीनच नक्षलवाद्याच्या हाती कोंबीत ग्लाड साहेब पुटपुटला, कीप इट विथ यू. आणि ग्लाड साहेब फाशी गेटच्या बाहेर पडला. मग थेट जेलच्या बाहेर. मेन गेट समोरील वडा पिंपळाची झाडं सळसळत होती. पहिला पाऊस नुकताच पडून गेला होता. मातीचा मंद सुवास दरवळत होता. दिवे लागण झाली होती. त्या कातर वेळी ग्लाड साहेबाचं मन उदास झालं, पण दुःखी नाही. आणि खालच्या मानेने ग्लाड साहेब बंगल्याकडे चालू लागला. सकाळी चहाचा पहिला घोट घेताच नक्षलवाद्याला चवीतला बदल एकदम जाणवला. त्याने चहा नीट न्याहाळला. आज सर्व काही पुरेसं असलेला घरच्यासारखा चांगला चहा कसा काय आला बुवा याचा तो विचारच करत होता. तोच भट्टीखान्याचा ऑर्डर आला. नक्षलवाद्याच्या कोठडीतल्या महिनोन महिने न धुतलेल्या, कुबट वास मारणाऱ्या, उवा पडलेल्या रजया, कांबळी काढून घेऊन एकदम नव्या परीट घडीच्या रजया, कांबळ्या नक्षलवाद्याला दिल्या. त्याच्या अंगावरचे तूस निघालेले जीर्ण कैदी कपडे मागून घेऊन नव्या कोऱ्या कैदी कपड्यांचा सेट त्याच्या हातात दिला आणि काही न बोलता तो चालू लागला. भट्टीखान्याचा वॉर्डर जातोय तोच जेल हॉस्पिटलचा डॉक्टर आला. त्याने नक्षलवाद्याला तपासलं, त्याच्या नडगीवरच्या जखमांना पट्टी बांधली आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या देऊन तो निघून गेला. थोड्याच वेळाने लोहार खात्याचा ऑर्डर लोहाराला घेऊन आला. त्याने नक्षलवाद्याची गंजलेली जड दंडाबेडी काढून टाकून तिथे न गंजलेली हलकी व लहान दंडाबेडी ठोकली आणि सलाम मारून निघून गेला. आज हे काय चाललंय काय ते फाशी गेटच्या वेंधळ्या जमादाराला धड उमगलंच नव्हतं. तोच भंगी आला. त्याने फिनेल मारून नक्षलवाद्याची कोठडी धुवून पुसून लख्ख केली आणि नक्षलवाद्याकडून सिगारेटची बक्षिसी चोरून घेत खराटा बादली उचलून नेली. बऱ्याच वेळाने फाशी गेटच्या वेंधळ्या जमादाराच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला. तो नक्षलवाद्याच्या कोठडीसमोर आला आणि अजागळासारखा त्याने नक्षलवाद्याला प्रश्न केला, क्यों रे, तेरे बीबी ने ग्लाड साहब को कितना पैसा दिया? जमादाराच्या मूर्खपणाला नक्षलवादी नुसता हसला आणि त्याने खुशीने आळस दिला. सिनियर जेलरने मेन गेटमध्ये पाऊल टाकलं आणि तो चरकलाच. एक वेळ त्याने घड्याळाकडे नजर टाकली. तसा 10 मिनिटं तो आधीच आला होता. तरी पण मेन गेटमध्ये एक दबलेली शिस्तशीर आखीव शांतता त्याने पाहिली. ग्लाड साहेबाच्या खोलीत पंखा गरगरत होता. मेन गेटचा जमादार पुढे आला आणि सिनियर साहेबाच्या कानात कुजबुजला, बडासाहेब तो पहाटेच येऊन बसलाय. सिनियर जेलरने बेल्ट ठाकठीक केला आणि आल्याची वर्दी द्यायला ग्लाड साहेबाच्या ऑफिसात पाऊल टाकलं. ग्लाड साहेब त्याचीच वाट पाहत होता. सिनियर जेलरला पाहताच हातातले कागद त्याने त्याच्या पुढ्यात टाकले. सिनियर जेलरने एकदा कागदांवरून नजर टाकली आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तो साहेबाकडे पाहू लागला. ग्लाड साहेबाने नक्षलवाद्यासाठी एक मर्सी पिटिशन टाईप केला होता आणि त्याला स्वतःचं लांब लचक कव्हरिंग लेटर जोडलं होतं. त्या लेटरमध्ये नक्षलवाद्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, तुरुंगातील वर्तणूक याविषयी बरंच काही चांगलं लिहिलं होतं आणि नक्षलवाद्याची फाशी रद्द व्हावी अशी तोंड भरून शिफारस केली होती. साहेबाचं ते लेटर पाहून सिनियर जेलरात थोडासा धक्काच बसला. 28 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये कोणाही कैद्याविषयी कधीही 4 ओळी देखील ग्लाड साहेबाने चांगल्या लिहिल्या नव्हत्या. तसा रिवाजच होता त्याचा. पण हा नक्षलवादी, यू सी, ग्लाड साहेब सिनियर जेलरला म्हणाला, पोरगा थोडा वाह्यात आहे पण सिन्सिअर आहे. मर्सी पिटिशन केला तर सुटेल कदाचित, पण वाकायला तयार नाही. तरुण रक्त आहे, हकनाक वाया नको जायला. यू ट्राय टू कन्व्हिन्स हिम.
2च दिवस बाकी आहेत. काय तक्रार बिक्रार असेल त्याची तर दखल घ्या. गिव्ह हिम सम फॅसिलिटीज. आणि त्याने सही केली की तातडीने जाऊ दे. साहेबाच्या इतक्या मऊ बोलण्याने सिनियर जेलरची मतीच गुंग झाली. साहेबाच्या ऑर्डरला मान हलवण्याचं भानही त्याला उरलं नाही. पण सिनियर जेलरच्या प्रतिसादाची वाटही न पाहता ग्लाडसाहेब उठला आणि टिफिनला गेला. 28 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये प्रथमच कोणाच्याही पाठीवर दंडा न मोडता ग्लाडसाहेबाने टिफिनला हात लावला. पहाटेच आलेला बडासाहेब दिवे लागण झाली तरी बंगल्यावर जात नाहीये हे पाहून मेन गेटमध्ये थोडी चुळबुळ सुरू झाली. दिवसभर साहेब अबोल होता. मेन गेटमधल्या ऑफिसातून जेलच्या आवारात त्याने पावलंही टाकलं नव्हतं. 6चे टोल पडले आणि कोर्ट येऊ लागलं. 2 जाळीदार पोलीस व्हॅन्स मेन गेट समोर येऊन उभ्या राहिल्या. व्हॅनमधल्या खाव खुजावच्या कलकलाटाने आणि मेन गेटमधल्या धांदलीने मेन गेट कसं एकदम भरल्या घरासारखं दिसू लागलं. 2 फाटक्या अंगाचे चॅप्टर गळ्याचे हिरवे रुमाल उडवीत कोरसमध्ये गाऊ लागले. ये 2 दीवाने दिल के चले है देखो मिल के चले है ससुराल. मेन गेटमधल्या जमादारांना एक क्षणभर त्यांच्या विनोदाने हसू फुटलं, पण हसू मध्येच तुटलं. बडासाहेब अजून ऑफिसातच आहे या जाणीवेने ते हादरले. मग एकदम ते त्या दोघांवर खेकसले आणि कैद्यांना रांगेत बसवून गिनती घेऊ लागले. पण त्या 2 चॅप्टरांच्या गाण्याने ग्लाडसाहेबाची तंद्री भंग पावली आणि चिडून डरकाळत साहेब बाहेर आला. कोणाच्या घशाला खा झाली एवढी, साहेब ओरडला. जमादारांनी 2 चॅप्टरांकडे बोटं दाखवली. ग्लाडसाहेब तडा त्यांच्यासमोर गेला आणि आपल्या लठ्ठ बुटाचं टोक त्यातल्या एकाच्या बरगडीत लाथेसरशी मारता झाला. तो चॅप्टर एकदम कळवळला. मग दोघे उद्दाम बेफिकीर लाचारीने उभे राहिले. काय रे फोदरीच्यानो, इथे कशाला झक मारायला आलात? कोणाचं घर फोडलं? खिसा कापलात? पोलीस हवालदार अदबीने पुढे सरसावला आणि त्याने माहिती दिली, 2 चॅप्टरमध्ये आणले साहेब. मग साहेब अधिकच खबळला. त्याने दुसऱ्याच्याही बरगडीत लाथ हाणली आणि गरजला, भायंजोत, जेल म्हणजे काय बापाचं घर समजता? काही कुठे गू न खाता जेलची हगॅरी खराब करायला येता? जेलमध्ये यायचं तर सुरा चालवून ताळे तोडून तरी येत चला. तेवढीही मस्ती नाही भडव्यांनो तुमच्यात, गांडूसाले. मग एक चॅप्टर थरथरत अजिजीने सांगू लागला, क्या करे साहब, बारिश के दिन आए हैं, रहने को जगह नहीं, बुट पॉलिश का धंधा भी चलता नहीं, यहाँ आने के सिवा चारा ही क्या है. साहेब क्षणभर निरुत्तर झाला. मग आपली बाजू पडती राहायला नको म्हणून खाडकर एकाच्या तोंडावर त्याने वळ उठवले आणि साहेब मेन गेटमधून बाहेर पडला. तेवढ्यात जाळीदार व्हॅनच्या पुढच्या कप्प्यात सावळीशी, रेखीव आणि भरल्या अंगाची एक चुणचुणीत पोरगी बसलेली साहेबाला दिसली. साहेब पुढे गेला आणि खाडकन त्याने दरवाजा उघडला. पोरगी खरंच चुणचुणीत होती. क्षणभर साहेबाला वाटलं घ्यावी रांडेला अंगाखाली आणि त्याने गपकन तिचा हात पकडला. भयभीत नजरेने ती साहेबाकडे पाहू लागली. काय ग रांडे, कुठे शेण खाल्लंस? साहेबाने विचारलं. पोलीस हवालदाराने लगेच पुढे येऊन माहिती पुरवली. ही राण कसला गुन्हा करते साहेब, बाळणपणासाठी तुरुंगात आली आहे. विजेचा झटका बसल्यासारखा साहेबाने तिचा हात सोडला. मग तिला आपाद मस्तक न्याहाळलं. फुलू घातलेल्या मोगऱ्याच्या टपोऱ्या कळीप्रमाणे तिचं पोट तरारलं होतं. साहेबाला एकदम आपल्या पोरीची आठवण आली. जीनचेही दिवस आता भरत आले होते. बाळणपणासाठी तीही इंडियाला येणार होती. मग साहेबाने त्या पोरीचा ढळलेला पदर हातातल्या स्टिकने तिच्या खांद्यावर सरकवला आणि मेन गेटच्या जमादाराला सूचना दिली, पोरीची काळजी घ्या. आणि साहेब बंगल्याकडे चालू लागला. चालता चालता साहेब क्षणभर थबकला. आपलं काळीज मेणाहून मऊ झाल्यासारखं त्याला वाटलं. मग साहेब घाबरला. मऊ मुलायम माणसाचं मन नको होतं त्याला.
दुःखाने, ताटातुटीने ते हलतं, तडफडतं. फार वेदना होतात. साहेबाने खिशातून विस्कीचा पॉईंट काढला आणि तोंडाला लावला. त्या नक्षलवाद्यापायी साहेब नसत्या फंदात पडला आणि त्याने 4 ग्रंथ वाचले. समजलं त्यातलं काहीच नाही, पण जाणवू मात्र लागलं, अगदी प्रखरतेने. पावसाळ्यात डोक्यावर छप्पर नसलेले, अन्नाला मोताद होणारे चॅप्टर, कोरंटी, तुरुंगाच्या आश्रयाला येतात हे त्याला नवं नव्हतं. आणि बाळणपणासाठी तुरुंगात यायचा दळिद्री आणि लाचार बायांचा रिवाजच होता. खरं तर 28 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये या साऱ्या गोष्टी ग्लाड साहेबाच्या अंगवळणी पडल्या होत्या. पण ते 4 ग्रंथ आणि नक्षलवाद्याच्या केस पेपरमधील लेख, पत्र, जबान्या वाचून त्यात काहीतरी भीषण अन्याय आहे, अत्याचार आहे हे साहेबाला समजलं होतं. तरी पण हा गधडा क्रांती कशी करणार, ग्लाड साहेबाला मोठा प्रश्नच पडला होता. चोरांपेक्षा या चॅप्टर चिलटांचा राग साहेबाला अधिक होता. चोर साला जगाशी लढतो, तरी जगायचा प्रयत्न करतो, पण या लाचार अवलादी कुत्रे आहेत साले, कुत्रे. साहेब स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार चमकला. जेनी जर अशीच रस्त्यावर जन्माला आली असती, मोलमजुरीने पोट जाळत असती, तर तीही मग अशीच बाळणपणासाठी तुरुंगात आली असती, कुठला तरी गुन्हा मुद्दाम करून, नाहीतर पोलिसाला पैसे चारून. नुसत्या विचाराने साहेब मुळापासून हादरला. असा अभद्र विचार डोक्यात राहणंही ग्लाड साहेबाला असह्य झालं आणि त्यांनी विस्कीचा पाईंट पुन्हा तोंडाला लावला. बंगल्यातला मंद प्रकाश दिसू लागला. तशी साहेबाची गती वाढली. काळ्याशार डांबरी रस्त्यावर पावलं खाड खाड वाजू लागली. रस्ता निर्मनुष्य झाला. आसपासच्या झाडावरील पाखरांची किलबिल शांत झाली. कॉवर्ड्स आहे साले, कॉवर्ड्स. नेटिवांना उद्देशून साहेब पुटपुटला. हे भडवे गुलामच राहण्याच्या लायकीचे. अन्यायाचा प्रतिकार करायची हिंमत नाही, गट्स नाहीत. विचार करता करता एकाएकी साहेबाची कंबर खचली. साहेब एकदम लुळा पांगळा झाला. त्याला माराची याद आली. माराला गेस्टापो फरफटत गॅस चेंबरकडे नेत होते आणि तिचा उंचापुरा जवान तगडा ग्लाड त्यांच्या पुढे लाचारीने, अजिजीने, भिकाऱ्यासारखा तिच्या प्राणांची भीक मागत होता. माराने एक मुस्कटात मारून साहेबाला विचारलं, पुरुषासारखा पुरुष असून या अत्याचाऱ्यांच्या पायाशी लोळण घेतोयस? पण ग्लाड लाचार होता, अगतिक होता, दुबळा होता. तेव्हा आणि आताही. अंगावर अधिकाराची वर्दी असूनही साहेबाने विस्कीचा पुरा पॉईंट घशात ओतला. तरी पण आपण शंड आहोत ही भावना त्याच्या मनातून जाईना. साहेबाची खाड खाड वाजणारी पावलं खुरडू लागली. गेटवरल्या सेंट्रीने सलाम ठोकला. साहेब आपल्या बंगल्यात आला. साहेबाला पाहताच त्याचा लाडका बुलडॉग धावत आला आणि साहेबाच्या अंगावर उड्या मारू लागला. मग साहेबाने स्वतःची सारी दुर्बलता चंपवर लादली. हातातल्या स्टिकने बेभान होऊन विनाकारण तो चंपला बडवत सुटला. बिचारा चंप केकाटत आणि तरीही लाचारीने शेपटी हलवत साहेबाच्या पायात शिरू लागला. साहेबाला वाटलं चंपचा ग्लाड झालाय, गेस्टापो समोरच्या सारखा. मग साहेबाने चंपचा पट्टा धरून त्याला फरफटवत ओढत बंगल्यात नेलं आणि दिवाणखान्यात एकदम त्याला गळ्याला लावून गळा काढला. चंप, माणसांचे कुत्रे झालेत रे, कुत्रे. अन्नासाठी, पोटासाठी माणसं कुत्रे झालेत. जगण्यासाठी माणसं कुत्रे झालेत, लाचार झालेत. माणसांचे कुत्रे झालेत रे चंप, माणसांचे कुत्रे झालेत. गेटवरल्या सेंट्रीला वाटलं साहेबाला आज फार चढली आहे. आज इथेच थांबूया आपण. पुन्हा भेटूया पुढच्या भागासाठी. हे वाचल्यानंतर आणखीन काही बोलायची इच्छा पण होत नाही आणि सुचत पण नाही. भेटूया पुन्हा.